भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दी.बा. पाटील साहेब यांच्या 99व्या जयंती निमित्तानं वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे दी.बा. पाटील यांच्या संघर्षमय जीवनाचं चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक, कचरावेचक महिला, कर्तव्यदक्ष महिला, रिक्षाचालक महिला, पाणपोई लोकार्पण व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे विविध सामाजिक उपक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था व अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने राबवण्यात आले। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकनेते दी.बा. पाटील यांच्या क्रांती दिनी विचारांची ऊर्जा प्रदान करणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी माजी खासदार व लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, जयवंत सुतार यांची देखील उपस्थिती लाभली। तर युवा नेते निशांत भगत, संदीप भगत व हर्षित भगत यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गणेश नाईक यांच्यासह सर्वच मान्यवरांनी लोकनेते दी.बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। या कार्यक्रमाप्रसंगी भजन संध्या, गणेश नाईक यांच्या हस्ते आदरणीय व्यक्तींचा, ज्येष्ठ नागरिक, कचरावेचक महिला व कर्तव्यदक्ष महिला, रिक्षाचालक महिलांचा सत्कार कार्यक्रम व लोकनेते दी.बा. पाटील यांच्या कार्याविषयी मनोगते संपन्न झाली। यावेळी संपूर्ण वातावरण जय दी.बा. या घोषणांनी दुमदुमून गेलं होतं। यावेळी राजकारणामध्ये 5 दशकं राहून समाजाशी नाळ जोडणाऱ्या व समाजहितासाठी सतत कार्यरत असलेल्या दिवंगत दी.बा. पाटील यांचा त्यागमय जीवन प्रवास सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उलगडला। प्रसार माध्यमांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितलं की लोकनेते दी.बा. पाटील यांनी जनमानसांना, शेतकऱ्यांना, कष्टकरी, कामगार वर्गांना तसंच विविध प्रकल्पातील बाधित व पीडितांना कायद्याच्या निर्मितीतून प्रत्यक्ष मिळवून दिलेला न्याय व लाभ याचं स्मरण चिरकाल राहील। दी.बा. पाटलांनी त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो लढा उभा केला तो यशस्वी होईल का नाही होईल याची कोणाला कल्पना नव्हती, परंतु मन एकाग्र करून सर्वांना सोबत घेऊन धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन दी.बा. पाटलांनी सर्वांना एकत्र केलं आणि लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला। आज दी.बा. पाटलांच्या 99व्या जयंती निमित्तानं होऊ घातलेल्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या नवी मुंबईतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला स्वर्गीय दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव हे निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्येच त्याचं साधारणपणे ऑपरेशन सुरू होईल। त्यावेळेला त्या अनुषंगानं दी.बा. पाटलांच्या विचारावर त्यांचं सरवलेलं प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना अतिशय आनंद होणार आहे। आज दी.बा. पाटलांचं आठवण हे दी.बा. पाटलांच्या नावासाठी नाही, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून असं समाजाचं कार्य घडावं यासाठी श्री दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हे कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि निश्चितपणे हा मेसेज समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाईल आणि समाज आपल्या हिताकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा विश्वास मी व्यक्त करतो। कार्यक्रमाचे आयोजक व नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितलं की लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनाने देशातील भूमिपुत्रांमध्ये भूमिपुत्र हक्क आणि त्यांची ओळख याची जाणीव निर्माण झाली। दी.बा. पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे, त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे, संघर्षाचा जन्म आहे, आंदोलनाचा जन्म आहे। हे कशासाठी? जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तळागाळातील बाधित नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दी.बा. पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नवतरुण आहेत
त्या नवतरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्रित झाले पाहिजे, संघटित झाले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे। त्याचसोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील, पण या पिढीला देखील प्रश्न आहेत, त्यांचे अनेक प्रश्न मग मच्छीमारांचे असतील, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असतील, जे बाजार समिती असतील, या शहरातले असतील, या झोरपट्टीतले असतील, अनेक सर्वांचे प्रश्न आहेत। पण प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही, पण संघर्ष पेटला पाहिजे। दिबा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो? एक ऊर्जा घेऊ शकतो, एक शक्ती घेऊ शकतो, संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो। शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही। कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहे ते संघर्षातून झालेलं आहे, ते आंदोलनातून झालेलं आहे। प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे, कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे, तो अधिनियम निर्माण झालेला आहे। कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत, त्या महिला मुंबईवरून आलेल्या आहेत, ते भाऊ आमचे मुंबईवरून आलेले आहेत। काय प्रश्न त्यांचा आहे? त्यांचे प्रश्न मग तर मार्केटचा विषय असेल, मुंबईमध्ये जे काही गावगावठाणे आहेत, त्यांच्या जमिनी आहेत, शेतीबाती आहेत, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील सांगतो, दिबा पाटील ही एक चळवळ होती, एक शक्ती होती। नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काय भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील, शहरी भागातले काय प्रश्न असतील, झोरपट्टी भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन या, आपण त्याची सोडू, त्याला दिशा देऊ, त्याला मार्गस्थ करू। परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आज आपण जी काय आज जयंती आहे, ते जयंती निमित्त आहे, जयंती हा निमित्त आहे। या जयंतीमध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो? तर या ठिकाणी आमची पिढी, भविष्यामध्ये आमच्या मुलांची पिढी, त्यांचे विविध हक्क आणि अधिकार आहेत, ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे। पण आंदोलनाला शक्ती हवी आहे, प्रेरणा हवी आहे, ऊर्जा हवी आहे। ते कुठून मिळणार? ते दिबा पाटलांच्या विचारातून मिळणार। या शहराच्या चारी बाजूला आरणारा टू कर्नाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक प्रकल्प होतोय, मग शहरीकरण होतोय आणि औद्योगिकरण होतोय, मग पाण्यावर प्रकल्प होतात, जमिनीवर होतात, चिखलावर होतात। या प्रकल्पामध्ये मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणारा जो घटक बाधित होतो। शेतकरी जमीन घेतली तो बाधित झालाच, परंतु ह्या ज्या खाडे आहेत, ह्या ज्या समुद्र आहेत, या महानगरपालिकेचं पाणी, MIDCचं पाणी, विविध प्रकल्पाची या ठिकाणी डिस्टर्बन्स, या सगळ्या माध्यमातून या खाड्या समाप्त झालेल्या आहेत, हे समुद्र समाप्त झालेला आहेत, त्यांचा रोजगार समाप्त झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी, कारण मागे सुद्धा महानगरपालिका म्हणते, मग मुंबई महानगरपालिका असेल, नाही मुंबई महानगरपालिका असेल, आम्ही या शहरातले गटेरे साफ करू, रस्ते साफ करू, जरूर करा, पण टाकणार कुठे तुम्ही? खाडीत। खाडी टाकल्या खाडी नसणार, मग ते खाडी कोण साफ करणार? मुंबई कोल्यांची, आग्र्यांची, कराड्यांची, भंडाऱ्यांची, पण आहे काय तिथे? राहिले काय? बस फक्त कोणाचं स्वागताला आम्ही नाचायचं, जे काही पाहुणे येतील त्यांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आमची संस्कृतीचं दर्शन करायचं। आपण त्यांच्या मागे वेदना काय, दुःख काय आहे, याच्याबद्दल कोणीच काय चर्चा केली जात नाही। या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे। तर या प्रसंगी उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रोजेक्ट मागे आमची लोक हॅरेस होतात, काही ना काही जमीन जाते, समुद्र जातो, खाड्या जातात, एव्हरीथिंग इज गोईंग। मग आम्ही कोळ्यांनी नुसतं बोलायचं मुंबई आमची कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची, असं म्हणण्यामध्ये काय अर्थ राहिला आहे? अर्थ संपलेला आहे। पण तरी पण आम्ही जगतोय, भांडतोय सगळं। कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही, आज प्रत्येकाला भांडावंच लागतं। का भांडावं लागतं? दिबा पाटलांच्या नावासाठी भांडण्याची गरज काय होती? आमचा माणूस आहे, आमचं जी आहे दैवत, त्यांचं नाव द्यायला काय हरकत होती? पण नाही, कोणतरी एक काडी टाकतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो। हा संघर्ष, असेच संघर्ष करायचे आम्ही। मुंबईमध्ये हीच स्टोरी आहे। आज मॅनग्रुव्हचं वन खातं करून टाकलं, वन खातं केलं, गावा बाजूला आमच्या मॅनग्रुव्ज आहेत आणि ती मॅनग्रुव्ज आज जंगलपट्टी म्हणून जाहीर केलं आहे। आणि जंगलपट्टी जाहीर केलं म्हणजे आम्ही त्याच्यात फिशिंग नाही करायची, आमची बोट नाही लावायची, पण आमचे तिकडे मासे खाद्य म्हणून यायचे, ते खाद्य मासे येतात, तेच आम्हाला मिळतात, मग तेही तुम्ही नाहीसे करतायत। आज बाजार घ्या आमच्या मुंबईतले, एकही बाजार सोडलेला नाही। डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे बाजार जमीनदोस्त केले जातात आणि महिलांना जेव्हा लायसन द्यायची वेळ येते तेव्हा त्या महिलांना लायसन, जुन्या महिलांना ज्या ब्रिटिशकालीन मासे विकायच्या
त्यांना सुद्धा लायसन नाही. म्हणजे हे नियम करताना आम्हा कोळ्यांना कधी घेतले का नियम बनवताना? नाही. तुम्ही बसता 4 भिंतीमध्ये आणि नियम करता आणि त्या नियमाने आम्हाला पुढे चालवता. हा कुठला न्याय? मग राज्य आमचं, सगळं आमचं, मतदार आम्ही, सगळं आम्ही, मग आम्हाला न्याय का नाही? प्रत्येक वेळेस लढायचं, भांडायचं, आम्ही रडत बसायचं. महिला रडतील, आम्ही मागे उभे राहणार. कशासाठी हे चाललंय सरकारने? आता तरी लक्ष द्यायचं आहे. बस झाला, मी खूप त्रास घेतला आहे. लोकनेते माननीय श्री दिबा पाटीलांच्या 99व्या जयंतीसाठी आम्ही जमलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि आपले हे आमचे प्रेरणास्थान जे आमचे लोकनेते ज्यांनी संघर्ष करून जी क्रांती घडवली, ती क्रांती हा संघर्ष तरुणांमध्ये, आमच्या सर्वांमध्ये पेटतच राहावा. आणि इथूनचे जास्तीत जास्त आपण बघतो की भूमिपुत्र म्हणून आपले जे आपल्याला आता लाभलेले लोकनेते, कार्यसम्राट, वनमंत्री गणेश नाईकजी, आताच आपल्या दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपला पार होत आहे. आणि इथूनचा वाशी गावातला बुलंद आवाज म्हणजे आमचे दशरथ दादा भगत, दादांची पूर्ण फॅमिलीने जसं काय ह्या संघर्षामध्ये दिबा पाटीलांच्या पूर्ण याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे पूर्ण कुटुंबाने. तर दादा आणि गणेश नाईकजींच्या कार्याला मी सलाम करते सर्वप्रथम. तर आमचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या ज्या कोळी बांधवावर, आपल्या भूमिपुत्रावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही आपला आवाज उठवायला कधीच कमी पडत नाही. ताई आणि आम्ही जवळजवळ मागच्या हा जो मुंबईचा आराखडा आला त्या आराखड्यामध्ये आपले सगळे 41 कोळीवाडे जे आहेत ते आपली सीमांकित दाखवलेली. त्या आराखड्यामध्ये आपले कोळीवाडे दाखवले होते. 180 की 160 अशी मार्केट आहेत, ती आपली कोळी लोकांची हक्काची आहेत, जे 80 वर्षाच्या आपल्या भगिनी अजूनपर्यंत त्या मार्केटला जातात. ताईचे मरोळ मार्केट, ताई अध्यक्ष आहेत, त्या मार्केटमध्ये ब्रिटिशकालीन मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये ताई एवढी 20-30 वर्ष संघर्ष करत आले. ते मार्केट हे होलसेल मार्केट आहे. त्या मार्केटचा हक्क आपल्या कोळी भगिनींना दिला पाहिजे. ते मार्केट पुनर्वसन झालं पाहिजे. आता आपण बघितलं आहे संघर्षामध्ये कितीतरी आपल्या या वरिष्ठांनी आहुती दिलेली आहेत. त्या याच्याने मला एकच सांगायचं आहे की आपल्या हक्काचे जे आपल्या राज्यमंत्री गणेश नाईकजी आहेत त्यांना मी माझ्या वसईतले पण प्रश्न आहेत ते मागे दादांनी आता मध्येच बोलले का मंत्रालयामध्ये एक बैठक आमची सर्व कोळी समाजाच्या बांधवांची घेणार आहेत. दिव्या पाटील यांचं खरोखरच एक त्यांचं कार्य बघून 99व्या वर्षीसुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज गर्दी आहे. 99व्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षी 100 वर्ष होणार. खरोखरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे. आणि तसेच मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जातं आहे. कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्नपुरवठा करणारा आहे. त्यांच्या शेतीच्या जागा विकत घ्यायला लागला आणि आमचे समुद्र, आमचे गटारगंगा केलेले आहेत या सरकारने. खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सगळं जे समुद्र साफ करा. आम्ही आज मरोळमध्ये कोळी भवनसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईनसुद्धा दिल्लीवरून आली, पण ती का थांबलं आहे? 100 कोटींना तुम्ही एवढे घाबरले अख्खा महाराष्ट्र, मुंबई आमचा असताना. अरे तुम्ही 500-1000 कोटी नाही त्या माणसांना देता. झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता. कोळी लोक ते नाही. आज मारवेमध्ये आमचा धारावी कोळीवाडा वसवण्यास आजचं सरकार करतं आहे, पण ते आम्ही मान्य करणार नाही. ते झोपडपट्टीवाले कुठून आले, काय आले, आधार कार्ड करून ते आमचे कोळीवाड्याची त्यांचं हे करून घेतात, परंतु आम्ही ते मान्य करणार नाही. आमचे कोळीवाडे कसे शाबूत राहतील? कारण आता कोळीवाडेच वाचले म्हणून या देशामध्ये खरोखर सरकार कोळीवाड्यांवर लुटलेलं आहे, पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही. आणि आता महिला आम्ही लढा करतोय. आम्ही 2018मध्ये एक लढा दिला होता मरोळ मार्केटसाठी. का मरोळ मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठे आहेत मुंबईमध्ये 108 बाजारपेठे आहेत त्या आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे. एवढंच मी बोलून. आणि समुद्र आमची शेती आणि जी शेतकऱ्यांना तुम्ही शेतीच्या जागा विकायला लावता आणि ते लालच दाखवता तुम्ही 1000, 1 लाख, 2 लाख ते लालच कधीच देऊ नका. अरे ते लालच आणि तुम्ही अपंग करशाल आम्हाला. अरे पुढची पिढी काय राहणार मग ती?
असं अपंग बनवू नयेस, त्यांना शेती करायला भाग पाडवा आणि मासेमारी करायला भाग पाडवा। समुद्र शेती आमची चांगल्या पद्धतीने करून द्या, हीच आमची सरकारला विनंती।